खालचं सभागृह असो किंवा वरचं सभागृह असो, शेवटी या राज्यातल्या जनतेचे प्रश्न जे काय भावना आहेत, जनतेचे प्रश्न असतील, समस्या असतील किंवा भावना असतील, त्या सरकारपुढं मांडण्याचं काम हे निश्चितपणे या मिळालेल्या संधीचं जे काय आहे त्या माध्यमातून करायचा प्रयत्न राहील भविष्यामध्ये. आमदार प्राजक्त तनपुरे आपल्यासोबत आहेत. खरं तर एवढे दिवस झालं मन रमत नाही आणि त्यानंतर इकडे आता आलेला तुमचं रमतंय का मन? आता मी कधी म्हणलं मन रमत नाही. इकडे रमत नव्हतं त्यामुळे आता इकडे यायचं नाही, तिकडं मी असं काय नाही विषय काय. तिकडं जिथं होतो तिथं प्रामाणिकपणे होतो. शेवटी जनतेची सेवा करण्याचा हा प्लॅटफॉर्म आहे आणि निश्चितपणे सत्तेचा उपयोग माझ्या मतदारसंघातल्या जनतेच्यासाठी जर होणार असेल तर निश्चितपणे मला आनंदच होईल. मामांचं बोलणं झालं काय म्हणतात? काय नाही, कौटुंबिक चर्चा झाली. राजकीय काय आमची काय चर्चा झाली नाही. मला वाटत नाही इथून पुढे काय राजकीय खूपशी काय चर्चा होईल. कारखान्यांची काल बैठक झाली होती. काय साधारणपणे कारखान्यांसंदर्भात काल आले होते, जयंत पाटील देखील बैठकीला आले होते. आपले कारखान्यांचे जे काही प्रश्न होते ते सुटलेत का? काय नाही, ते डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखाना आहे, त्याचं NCDCचं प्रपोजल गेलेलं आहे, त्याच्यावरती पाठपुरावा आमचा चालू आहे. वरच्या सभागृहात काय सांगाल तुम्ही? कशा पद्धतीने प्लॅनिंग केलंय? काय काय विषय राहणार? नाही, असं काय प्लॅनिंग वगैरे काय नाही. खालचं सभागृह असो किंवा वरचं सभागृह असो, शेवटी या राज्यातल्या जनतेचे प्रश्न जे काय भावना आहेत, जनतेचे प्रश्न असतील, समस्या असतील किंवा भावना असतील, त्या सरकारपुढं मांडण्याचं काम हे निश्चितपणे या मिळालेल्या संधीचं जे काय आहे त्या माध्यमातून करायचा प्रयत्न राहील भविष्यामध्ये. मुख्यमंत्र्यांचं भेटणं झालं? मुख्यमंत्र्यांशी बोलणं भेटणं झालं? हां, मी निवडून आल्यावरती त्यांचे आभार मानण्याकरता गेलो होतो. त्यावेळेस मुख्यमंत्री महोदयांची चर्चा झाली आमची. कसा अनुभव आहे मागच्या महिन्याभरातला भाजपमध्ये? नाही, आता आज मी म्हटलं ना, शेवटी जिथं मी असेल तिथं प्रामाणिकपणे असतो आणि शेवटी या सत्तेचा फायदा आमच्या जनतेकरता करणं हा मुख्य उद्देश आहे. शरद पवारांशी पण बोलणं झालं नव्हतं, असं हिंमत नव्हती जायचं असं तुम्ही स्पष्टपणे? मी खरं ताईंच्या मुलींच्या विवाहाच्या कार्यक्रमाला गेलो होतो, पण मला थोडा उशीर झाला होता. बाकीची सर्व मंडळी भेटली मला, परंतु साहेब तोपर्यंत जरा लवकर निघून गेले होते. आता मी साहेबांची तर गाठ घेणार होतो. जरा मिळाली का नाही? वेळ मिळते? नाही, असं काय नाही. मी त्या दिवशी रिसेप्शनला गेलो होतो लग्नाच्या कार्यक्रमाला, पण मला वाटलं तिथं भेट होईल, पण साहेब जरा बहुतेक लवकर तिथं निघून गेले होते. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. 1 महिना होतोय भाजपमध्ये आलेलो आहे, प्रामाणिकपणे काम करायचं आहे अशा पद्धतीचा एक विश्वास प्राजक्त तनपुरे यांना ABP माझाशी बोलताना व्यक्त केला आहे. कॅमेरामन मनोज जयस्वाल सह निलेश बुदावले, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.